नमस्कार. आज आपण करणार आहे ढाब्यावर मिळतं तसं परफेक्ट मेजरमेंटने अख्खा मसूर. तेही जास्त सामान काय वापरायची गरज नाही. थोड्या साहित्यामध्येच खूप छान असा अख्खा मसूर तयार होत आहे. आणि ते घरच्या साहित्यामध्ये बाहेरनं काही आणायची गरज लागत नाही. रेसिपीला सुरुवात करू. एक मोठी कढई घ्यायची. अख्खा मसूर करायचं म्हणलं की मोठीच कढई घ्यायची. त्यात मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तेल जरा जास्तच वापरायचं. एक छोटा चमचा जिरे. जिरे चांगले फुलून द्यायचे. 5 कांदे घेतलेत मिडियम साईजचे, बारीक कापून घ्यायचे. कारण अख्खा मसूर करायचं म्हणलं की भरपूर असा कांदा वापरायचा. थोडंसं परतून झालं की त्यामध्ये 1 चमचा लसूण घेतलेला आहे. फक्त लसूण ठेचून घेतलं, आलं घेतलेलं नाही आहे. ठेचून घ्यायचं, लसूण पेस्ट घ्यायची नाही आहे. म्हणजे खूप छान असं टेस्ट येते भाजीची. आणि चांगलं परतून घ्यायचं कांदा आणि लसूण कच्चेपणा जाईपर्यंत. कांदा असं मऊ करून घ्यायचा आणि कच्चेपणा पण गेला पाहिजे कांद्याचं आणि लसणाचं. असं गुलाबी रंग येईपर्यंत परतायचं नाही. जसं आपण कांदा परततो त्यावरती आपली भाजी डिपेंड असते. जसं आपण चांगला कांदा परतन तसंच आपली भाजी तयार होती. त्यामध्ये 1 छोटा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि ते टाकले की चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बेकिंग सोड्यामुळेच ढाब्यासारख्या आपल्या अख्ख्या मसूरला चव येते. जसं आपण ढाब्यावर खातो तसं. हे चांगलं ट्रान्सफर होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. 8 ते 10 मिनटं लागत तर मिडियम गॅसवरती. छान असं त्यामध्ये बेकिंग सोडा ट्रान्सफर झालेला आहे आणि चांगला कांदा पण परतून झालेला आहे. आता पहिला आपण किती कांदा दिसत होता पण किती थोडासा दिसायला लागलेला आहे. हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली म्हणजे खूप छान अशी भाजीला टेस्ट येते. आणि ते 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवले मसाले जळून म्हणून. फक्त लाल तिखट वापरलेलं आहे आपल्या घरामध्ये जे आपण रेग्युलर वापरतो ते. बाकीचं काही ह्याच्यामध्ये वापरायची गरज नाही आहे. एवढंच मसाल्यामध्ये खूप छान असं भाजी होती तयार. कमी मसाल्यामध्ये ढाब्यापेक्षाही भारी आपलं अख्खं मसूर घरी तयार होत आहे. ते अख्खं मसूर रात्रभर भिजत घालायचे किंवा 1 ते 2 तासासाठी भिजत घालायचं. म्हणजे खूप छान असं भिजतं. 1 वाटी भिजत टाकले होते, 1 वाटी टाकले की डबल होते. पूर्ण पाणी नितळून काढायचं आणि ते टाकून घ्यायचं. त्याला पण कांद्यासोबत 2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं बारीक गॅसवरती. पाणी लगेच टाकायचं नाही. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून झालं की ह्यामध्ये गरमच पाणी टाकायचं. थंड अजिबात वापरायचं नाही कारण आपल्या अख्खा मसूर गरम आहे. थंड जर पाणी वापरलं तर अशी भाजीवर तरी पण येत नाही, टेस्ट पण बदलते भाजी. भरपूर असं पाणी वतायचं आणि एक उकळी येऊन द्यायची मोठ्या गॅसवरती. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि बारीक गॅस करायचं. बारीक गॅसवरती 30 ते 35 मिनटं चांगली शिजवून द्यायचं. मग की छान असं अख्खं मसूर शिजलेले एकदम असं एक संग झालेलं आहे. असं पाणी वेगळं मसूर वेगळं झालेलं नाही आहे. असं पाणी वेगळं मसूर वेगळं जर वाटलं तर थोडंसं घोटून घ्यायचं अख्खं मसूर. म्हणजे खूप छान असं एक संग येतं. त्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं. किती झटकीपटा ढाब्यावर मिळतं तसं अख्खं मसूरची भाजी तयार आहे. ढाब्यावर मिळतं त्यापेक्षाही टेस्ट घरी खूप छान अशी ती. तुम्हाला अजून जर थोडं झणझणीत करायचं असेल तर 1 चमचा तेल गरम करायचं आणि त्यामध्ये 3 ते 4 लसणाच्या कळ्या असं ठेचून टाकायच्या आणि थोडंसं लाल तिखट टाकून वरून असं चुरचुरीत फोडणी द्यायची. तसं अख्खा मसूर खूप छान असं लागत आहे. पण असंही छान लागतं चवीला. चव काय बदलत नाही. थोडं झणझणीत करत असं तर वरून थोडासा तडका द्यायचा. ढाब्यापेक्षा घरी अख्खा मसूरची भाजी खूप छान अशी होती. आणि फक्त बेसिक साहित्यामध्ये होती. बाहेरनं काही आणायची गरज नाही. हा बोटावर मोजून इतकं सामानामध्ये तयार होती. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.